दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, आपली संस्कृत भाषा ही केवळ प्राचीन भाषा नसून ती भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य असा वारसा आहे. तत्त्वज्ञान, वेद, उपनिषद, महाकाव्ये, खगोलशास्त्र, योग, आयुर्वेद, व्याकरण या सर्वच ज्ञानशाखांचं मूळ खरं तर हीच संस्कृत भाषा आहे. येत्या श्रावण महिन्यामध्ये संस्कृत भाषा दिन आणि संस्कृत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संस्कृत भाषेचं एकंदरीत भवितव्य, वर्तमान आणि परंपरा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमातून आपण करणार आहोत, ज्याचं शीर्षकच आपण ठेवलं आहे संस्कृत भाषा, परंपरा, वर्तमान आणि भविष्य. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या समवेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक, व्यासंगी आणि प्रभावी असे वक्ते, सन्माननीय ज्यांचा विद्यावाचस्पती या उपाधीने ज्यांना सन्मानित करण्यात आला आहे असे सन्माननीय डॉक्टर स्वानंद पुंड. डॉक्टर स्वानंद पुंड हे मी आताच म्हटल्याप्रमाणे संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. आत्तापर्यंत 95 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. याशिवाय 30 ई बुक्स, याशिवाय अनेक त्यांचे संपादित ग्रंथ देखील प्रकाशित झालेले आहेत. गाणपत्य संप्रदाय आणि गणेश तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा आणि विशेष व्यासंगाचा विषय आहे. याच्यावर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि या त्यांच्या कामाची दखल 5 प्रकारच्या विक्रमी पुस्तकांनी घेतली आहे, ज्याच्यामध्ये लिम्को बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या 5 विक्रमी पुस्तकांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. त्यांचा परिचय खरं तर खूप मोठा आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये 6000च्या वर त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहे. विविध शैक्षणिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, याशिवाय आध्यात्मिक संस्था असतील, या अनेक संस्थांमध्ये 5000च्या वर त्यांची व्याख्यानं आणि प्रवचनं देखील झालेली आहेत. इतके सन्माननीय व्यक्ती आज आपल्याला लाभले आहेत, तेव्हा त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करूया. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जय गजानन, जय तो संस्कृत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कृत भाषेला खूप विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक अभ्यासक म्हणून आपण याचं महत्त्व कसं काय अधोरेखित कराल? बिलकुल. पहिली महत्त्वाची गोष्ट तर तिचं नावच अत्यंत सुंदर आहे, संस्कृत. कृत शब्दाचा अर्थ आहे केलेलं. जी गोष्ट केलेली आहे त्याला कृत म्हटलं. त्याच्या मागे सम उपसर्ग लावला, ज्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्यातला प्रामुख्याने अर्थ शास्त्रशुद्ध रीतीने नियमबद्ध केलेली भाषा. आणि म्हणून शेकडो वर्षापासून आणि हजारो किलोमीटरच्या भारतीय प्रदेशात सुद्धा ती सर्वत्र सारखी आहे. म्हणजे मराठीच्या बाबतीत आपण म्हणतो की दर 12 कोसावर भाषा बदलते. संस्कृत आसेतू हिमाचल सर्वत्र सारखी आहे. त्याचं कारणच ती अत्यंत नियमबद्ध पद्धतीने बसवलेली आहे. हा पहिला विषय. दुसरा उत्तर त्याचा विषय असा आहे की सम शब्दाचा अर्थ संस्कार अशा अर्थाने जर आपण घेतला तर संस्काराने संपन्न असणारी भाषा, संस्कार देणारी भाषा, आपल्याला सुसंस्कृत करणारी भाषा, या अर्थाने संस्कृत असल्यामुळे संपूर्ण मानवी जीवनाला, ज्याला आपण म्हणतो की पशुत्वातून मानवत्वात आणि मानवत्वातून देवत्वाच्या दिशेने विकसित करणारी जी रचना, तिला आपण संस्कृत भाषा म्हणतो. आणि म्हणून ती मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. खूप छान शब्दात आपण त्याचं महत्त्व अधोरेखित केलं. आता जो संस्कृत भाषा दिन आणि संस्कृत सप्ताह पुढच्या महिन्यात साजरा केला जाणार आहे, त्याचा इतिहास काय आणि त्याचा नेमका उद्देश काय आहे हा साजरा करण्यामागे? बिलकुल.
जसं आपल्याकडे एक पद्धत आहे की प्रत्येक गोष्टीला आजकाल एक विशिष्ट पद्धतीने आपण ती साजरी करतो. म्हणजे जीवनात जरी त्या गोष्टी असल्या तर त्याचं एक त्या त्या काळामध्ये एक विशेष महत्त्व असतं. जसं रामचंद्रांची उपासना आपण वर्षभर करू, पण रामनवमीचा काळ म्हटलं की त्याला एक वेगळा आनंद मिळतो, त्याच्यामध्ये अधिक उत्साह येतो. जसं गणेशोत्सव समोर येणार आपल्याला, इतर वेळा रोजच आपण गणेश उपासना करू, पण गणेशोत्सवाच्या काळात त्याला एक भर येतो. तसं या संस्कृतच्या नियमित साधनेला अधिकाधिक सुंदरता केव्हा प्राप्त होऊ शकते, तर मग श्रावणी पौर्णिमेला मध्यभागी ठेवून रक्षाबंधनाचा दिवस त्याला संस्कृत दिन, त्याच्या मागे पुढे संस्कृत सप्ताह साजरा केला जातो की त्या निमित्ताने ज्यांचा रोज संस्कृतशी संबंध नाही त्यांना निदान त्या सप्ताहाच्या काळात का होईना पण त्यांच्यामधलं संस्कृत प्रेम जागृत व्हावं, वृद्धिंगत व्हावं, त्यांना या भाषेच्या अभ्यासाची एक इच्छा निर्माण व्हावी आणि त्यातून प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात त्याचं आचरण व्हावं, या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी म्हणून संस्कृत सप्ताहाची योजना केली जाते. हा त्याचा उद्देश आहे की संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था किंवा तो आणखी तिला उन्नत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं. तसं सर संस्कृतला देववाणी असं देखील म्हटलं जातं, तर त्याच्या मागचं काय कारण? दोन महत्त्वाचे त्याचे विषय आपल्याला समजून घेतले. देव शब्दामध्ये द्यू नावाचा धातू आहे संस्कृतचा, त्या धातूचा अर्थ आहे दिव्यत्व. मग ज्याच्यामध्ये दिव्यत्व आहे, आता देववाणी म्हणत असताना दोन अर्थ, एक तर ती देवांची भाषा आहे याचा अर्थ देवता संस्कृतमध्ये बोलतात, हा तर त्याचा अर्थ आहे कारण देवतांची वाणी म्हणून, पण दिव्यत्व प्रदान करणारी वाणी अशा अर्थाने जर आपण घेतला तर तो आपल्या कामाचा आहे. कारण देवता नुसतं संस्कृतमध्ये बोलतात किंवा त्यांना फक्त संस्कृतच कळतं का, तर त्याचं उत्तर हे नाही. तुम्ही भक्तिभावाने कुठल्याही भाषेत बोलले तरी भगवंतापर्यंत तर भाव पोहोचणार आहे. पण सामान्यतः आपले सगळे दैवी ग्रंथ, आणि त्या दैवी म्हणताना पुन्हा मी तो विषय म्हणतो की वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानाने युक्त असणे, चमत्कृतीपूर्ण. चमत्कृती शब्द मराठीतल्या अर्थाने नाही, चमत्कृती याचा अर्थ वैशिष्ट्यपूर्ण या अर्थाने, हे चमत्कार या अर्थाने नाहीये. चमत्कृतीपूर्ण की ज्याच्यात अत्यंत शुद्ध अशा प्रकारचं शास्त्र सांगितलं. मग ते शास्त्र आध्यात्मिक पासून वैज्ञानिक पर्यंत या सगळ्या गोष्टी सांगितलेली, म्हणून दिव्यत्वाने युक्त असणारी भाषा म्हणून ती देववाणी, आणि आपल्याला दिव्यत्व प्रदान करणारी भाषा म्हणून देववाणी. खूप छान आपण सांगतात सर. तसंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण असेल, महाभारत असेल, ही आपले आदर्श ग्रंथ आपण मानतो, त्यातनं मानवी मूल्यांची जपणूक आपण केलेली आहे. पण हे सगळे ग्रंथ मूळ संस्कृतात आहेत, तर आधुनिक जगामध्ये आजच्या संदर्भामध्ये यांचं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल? निश्चित आपण जे म्हटलं ना की ते सगळ्यात महत्त्वाचं की ती भाषा कोणती आहे हा भाग नंतरचा, त्याच्या आधी त्यांना काय सांगायचंय. म्हणजे रामायण असेल किंवा महाभारत असेल, ते वाचत असताना जसं काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आहे आपल्याकडे आचार्य मम्मटांचा, त्यांनी काव्याचे प्रयोजन सांगितले. ते प्रयोजन सांगताना सांगितलं व्यवहार विदे, की व्यवहार तुम्हाला शिकवणे हे काव्याचं एक महत्त्वाचं प्रयोजन आहे. आणि मग त्याच्यात विश्लेषण करताना सांगितलं रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. तुम्हाला सांगायचं काय की रामासारखं वागा, रावणासारखं नको. मानवी जीवनामध्ये आदर्श असले पाहिजे, त्या दृष्टीने आपलं प्रयत्न असतो, तसं आपलं जीवन यात्रा आपण करत असतो. मग तो आदर्श कोणता असला पाहिजे, तर मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांचा आदर्श. महाभारत आपल्याला शिकवतं भावाभावांच्या भांडण्यात संपूर्ण विनाश होतो. रामायण उलट शिकवतं, रामायणामध्ये दोन भाऊ एकमेकाला धरून आहेत तर ते विश्वाचा विजय प्राप्त करू शकतात. ह्या रचना आपल्याला शिकवायच्या आहेत, हे संस्कार द्यायचे आहेत. जीवनामध्ये माणूस म्हणून आपण जन्माला आलो. महाभारताचं एक फार सुंदर वचन आहे, ते म्हणतात आहार निद्रा भय मैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर नारायण. आहार निद्रा भय आणि मैथुन हे तर सगळ्याच पशूंना आहे. मग हेच मी करत असेल तर मी माणूस म्हणून जन्माला यायची काय गरज आहे? हे तर मी कुत्रा मांजर म्हणूनही करू शकलो असतो, कोणत्याही जीवनात करू शकलो असतो. आता मी मनुष्य म्हणून जन्माला आलोय तर या चारच्या पलीकडे मला जायचंय. हे चार राहणारच आहेत, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आहार राहणारच आहे, तुम्हाला निद्रा आवश्यकच आहे, भीती वाटणारच आहे, पण या चारच्या पलीकडे उठलं पाहिजे की नाही. आणि या चारच्या पलीकडे काय आहे तर त्याचं उत्तर आहे संस्कार. ते जगातल्या कुठल्याही पशुला नाहीत. म्हणून पशूंमध्ये आणि माणसामध्ये नेहमी फरक सांगताना मी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यांना आपल्याला अनुभवाने माहिती आहेत, जगातला कुठलाही पशु हसू शकत नाही.
मानव हा एकमेव पशु आहे ज्याला हसता येतं आणि हसता केव्हा येतं त्याचं उत्तर आहे जेव्हा मानसिक बौद्धिक पातळीवरचा आनंद प्राप्त झालेला असतो तेव्हा माणूस हसू शकतो. पशु केवळ शारीरिक पातळीवर जगणार आहेत, त्यांना मानसिक पातळी नावाची गोष्ट नाही, बौद्धिक पातळीचा तर विषयच नाही. मानसिक बौद्धिक पातळीवर आपल्याला हास्य प्राप्त होतं कारण आपण आनंद घेऊ शकतो. आणि जगात कुठल्याही पशुला शक्य नसणारी गोष्ट माणसाला शक्य असलेली त्याचं नाव आहे अभिव्यक्ती, बोलता येणे. हे जगातल्या कुठल्याही पशुला शक्य नाही. उरलेले 83,99,999 कारण त्याच्यानंतर माणूस म्हणजे 84 लक्ष योनी या अर्थाने 83,99,999 पैकी एकालाही बोलता नाही येत. माणसाला बोलता येतं. आणि आता मग त्यातला पुढचा प्रकार की बोलता केव्हा येतं तर बोलता 2 वर्षातही येतं आपल्याला. सुरुवात आपण 2ऱ्या वर्षीपर्यंत बोलायला सुरुवात करतो. अनेकांना बोलता येतं, काय बोलायचं हे कळायला आयुष्य जातं. आणि ते जे काय बोलायचं आहे ना ते तुम्हाला संस्कृत शिकवणार आहे. वाचायचं काय, बोलायचं काय. कारण लक्षात घ्या जसं अन्न चुकीचं पोटात गेलं ना तर पोट खराब होतं. पण पोटाच्या बाबतीत एक बरं आहे की ते 2-3 दिवसात स्वच्छ होऊन जाणार आहे. कानातून चुकीचं ऐकलं, डोळ्यांनी चुकीचं पाहिलं, ते मेंदूत जाणार आहे आणि ते कायमचं होऊन बसणार आहे. मग ते काय असलं पाहिजे म्हणून आपल्याकडची जी रचना अथर्वशीर्षांनी आपल्याला सांगितली ती इकडे संस्कृत साहित्यात भद्रम करणे शृणुयामदेवः भद्रम पश्ये, मी चांगलं ऐकील, चांगलं पाहिल आणि ते जे चांगलं आहे ना ते देण्याचं काम संस्कृत करते. म्हणून तिचं महत्त्व आहेच आपल्याला सांगता येईल. सर तसंच मधला एक असा कालखंड होता की ज्याच्यामध्ये संस्कृती थोडीशी अप्रचलित राहिली, ती लोकांपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोचली नाही. बिलकुल. पण त्याच्यामागे कारण असं आहे की ती खूप कठीण आहे, समजत नाही आणि त्यात जे काय सगळं व्याकरण असेल, वाक्यरचना असेल ती समजायला देखील खूपच क्लिष्ट आहे असा एक समज म्हणा, अपसमज आहे. तर हा कितपत खरा आहे? बिलकुल. 2-3 महत्त्वाच्या दृष्टीने आपण पाहू. पहिली गोष्ट मधल्या काळात म्हणजे किमान मागच्या 2 किंवा 3 पिढ्यांमध्ये आपण यापासून दूर गेलो. त्याच्यात अनेक कारण आहेत आणि त्यातलं एक फार मोठं कारण राजकीय सुद्धा आहे. म्हणजे आधी झालेलं मुघलांचं आक्रमण असेल किंवा त्याच्यानंतर झालेलं इंग्रजांचं आक्रमण असेल आणि इंग्रजी आक्रमण हे या देशावर झालेलं सगळ्यात वाईट आक्रमण याच्यासाठी आहे की बाकीच्या आक्रमकांनी निदान भौतिक लूट केली, म्हणजे संपत्ती लुटली असेल. इंग्रजांनी संपत्ती तर लुटलीच पण त्याच्यासोबत तुमच्या मानसिक स्थैर्याकरता किंवा तुमच्या जीवनदृष्टीने ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या नष्ट केल्या. म्हणजे इंग्रजांनी मंदिरं नाही तोडले, मंदिरात जाणारी मानसिकता तोडली. इंग्रजांनी विद्यापीठं नाही नष्ट केले नुसते, त्या विद्यापीठांमध्ये जे शिकवल्या जात होतं ते तुमच्या कामाचं नाही ही मानसिकता रुजवली. आणि मग त्याच्यामुळे की आम्ही काहीतरी आता बाहेरचं शिकतोय, एक पहिल्यांदा ती परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्हाला पाश्चात्य देशासोबत थेट संबंध येत आहेत. प्राचीनतम काळात ते होते पण तो आत्ता विषय नव्हता. मग नवीन काळात जेव्हा आलं तेव्हा बाहेरून येणारं त्याचं एक आकर्षण असतं आपल्याला. त्या आकर्षणाचा परिणाम झाला. त्या आकर्षणाच्या परिणामात आम्ही इंग्रजी शिकतोय, आम्ही आधुनिक भाषा शिकतोय, जागतिक पातळीवरचं शिकतोय. मग हे काहीतरी जुनाट आहे अशी एक मानसिकता निर्माण करण्यात आली. आणखीन एक महत्वाचा पैलू त्यातला समजून घेतला पाहिजे की अनेकदा आपल्या घरी कसं होतं की आधीचे आपले जे लोक सांगतायत त्याच्यावर आपण ठामपणे विश्वास ठेवत होतो आणि बाबा वाक्यम प्रमाणम असं त्याच्यातून हे आलं की आमच्या वडिलांनी सांगितलं हे करायचंय. का करायचं काही गरज नाही, वडील सांगतायत बरोबर आहे. पण या सगळ्याच्यात काय झालं, चिकित्सा गेली. ते वडील सांगतायत म्हणून करतायत. आता पुढच्या पिढीने विचारलं परंपरा पुढे न्यायची, आता हे का करायचं म्हटलं तर आता आपल्याला माहित नाही. कारण मधल्या काळात ती चिकित्सा त्याच्यावरची कमी झाली. तो दोष जो आलाय ना तोही त्याच्या मागे कारणीभूत आहे. आणि मग हे सगळं आजकाल काय झालंय, पुन्हा एक तिसरा विषय की आपण प्रत्येक गोष्टीला रोजगाराशी जोडतोय की यातून रोजगार मिळतो का. मुळात समजून घ्यायला पाहिजे की मानवविद्या शाखेचे जे विषय असतील किंवा त्यातही भाषा असेल त्यातून रोजगार मिळतात का, बिलकुल मिळतात. म्हणजे संस्कृत मधून मिळणाऱ्या रोजगाराची 25ची सूची मी तुम्हाला देईल की इतक्या प्रकारचे रोजगार संस्कृत अभ्यासाच्या माध्यमातून मिळू शकतात. पण प्रश्न महत्वाचा आहे की भाषेचा अभ्यास हा रोजगारासाठी करायचा आहे का. मानवी जीवनात फक्त रोजगार आहे का. विकसन नावाची काही गोष्ट आहे की नाही, वैचारिक प्रगती नावाची काही गोष्ट आहे की नाही. ती वैचारिक उन्नती मनोविकास हा जो विषय आहे ना ते भाषेचं खरं उद्दिष्ट आहे. भाषेला आपण रोजगाराशी जोडणं हे तसं चुकीचं आहे आणि त्यातून मग या अनेक गोष्टी आल्या आणि म्हणून हे मागं पडत गेलं. पण जरी असं असलं तरी आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे संपूर्ण जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग लोकांना कळू लागलाय आणि म्हणून संस्कृतकडे पाहण्याची जागतिक पातळीवरची दृष्टी आता निश्चितपणे बदललेली आहे.
खरं आहे तुम्ही म्हणता ते, आणि म्हणूनच आता अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत, संभाषणांच्या बाबतीत वर्ग राबवले जात आहेत आणि कुठेतरी संस्कृत भाषेला पुन्हा उन्नत करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या ज्या सगळ्या चळवळी आहेत संस्कृत भाषेच्या संवर्धनाच्या असतील, विकासाच्या असतील, याविषयी आपण चर्चा करूया. पण आता कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी मी आपल्याला असा प्रश्न विचारत होता की आज अनेक संस्था अशा आहेत, शैक्षणिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, संस्कृत भाषेच्या विकसनाला वाहिलेल्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या उन्नयनासाठी काम होत आहे. अनेक गावं तर अशी आहेत त्या केवळ संस्कृतामध्ये बोलतात. हे देखील त्या गावांचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा ह्या सगळ्या ज्या चळवळी सुरू आहेत संस्कृत भाषेच्या उन्नयनासाठीच्या, यांच्याविषयी आणि उपक्रमांविषयी आम्हाला बिलकुल असं आपण म्हटलं तसं असंख्य संस्था आहेत. त्या सगळ्यांची सूची करत बसलो तर आपल्याला कार्यक्रम त्याच्यामध्ये द्यावा लागेल. प्रामुख्याने वर्णन करू संस्कृत भारती सारख्या संस्थेचं, की संस्कृत भारती याच्यासाठी अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि अत्यंत योजनाबद्ध रीतीने कार्य करते. त्यांनी पहिला विषय घेतला संस्कृत संभाषण वर्ग. 10 दिवसाचा एक वर्ग ठरवला. त्याच्यात काय काय शिकवायचं, रोजच्या जीवनात तुम्हाला लागणार. 10 दिवसामध्ये ते विद्यार्थी स्वतः संस्कृत बोलतात असे हजारो विद्यार्थी नाही, लक्षावधी विद्यार्थी संपूर्ण भारतभर संस्कृत भारतीच्या माध्यमातून तयार झालेत. अगदी गावागावात वर्ग चालतात. हा प्रामुख्याने पहिला विषय. मग त्यातून पुढचे विषय आले, अधिक प्रगत वर्ग त्यातले आले, अधिक अभ्यास आला. मग भगवद्गीतेच्या अभ्यासाचे वर्ग आले. पत्रद्वारासारख्या माध्यम आलं की प्रत्यक्ष नाही येऊ शकत, बोलून नाही करू नाही शकत, पत्रद्वाराच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण, वेगवेगळ्या शालेय परीक्षा आल्या, सरला इत्यादी परीक्षा आहेत. त्या परीक्षांच्या माध्यमातून तुमचा भले शाळेत विषय संस्कृत नसेल पण तुम्ही संस्कृत शिकवू शकता, त्या परीक्षा द्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग अशी आपण जसा उल्लेख केला की अनेक गावं या दृष्टीने मुद्दाम प्रयत्नपूर्वक त्यांची योजना करण्यात आली. म्हणजे मत्तूर सारखं गाव आहे कर्नाटकातलं, आपल्याला माहिती असलेलं. कर्नाटकातच होसहल्ली नावाचं गाव आहे, ते याच पद्धतीने पूर्ण संस्कृत ग्राम अशी प्रकारची रचना केली. मध्य प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतील झिरी सारखं गाव आहे, मोहात सारखं गाव आहे, किंवा बधवार सारखं गाव आहे. ओरिसामध्ये आपण गेलात तर तिथे आपल्याला शासन नावाचं गाव, याच नावाचे गाव की हे संस्कृत ग्राम म्हणून तयार केलं. माझं म्हणणं ठीक आहे, इतकं नाही होणार की त्या गावातले सगळेच व्यवहार संस्कृतच भाषेत चालतील. हे प्रयोग स्वरूपात केलेलं आहे, एक प्रतिनिधी स्वरूपात तयार केलेलं आहे. संस्कृत गृह पुढची कल्पना आली की घरातले 3-4 माणसं ते एकमेकाशी संस्कृतमध्ये बोलतायत. त्यांच्याकडे जर संस्कृतचा कोणी आला तर ते त्याच्याशी संस्कृतमध्ये वार्तालाप करतायत. इथपर्यंत आपण येऊ शकतो. माझं म्हणणं तेही नाही शक्य सामान्य माणसाला असं गृहीत धरू. आपण ज्या गोष्टी संस्कृतमध्ये करू शकतो त्याचाच विचार या निमित्ताने करावा की नाही. की निदान काहीच नाही, फोन उचलल्यानंतर नमो नमः, वंदे मातरम, नमो नमः, जयतु संस्कृतम, हे तर वापरू शकतो ना. हॅलो म्हणण्याच्या ऐवजी मी वंदे मातरम म्हणेन, हॅलो म्हणण्याच्या ऐवजी मी जयतु संस्कृतम म्हणेन, नमो नमः म्हणेन. समोरच्यांना वाढदिवसाचे संदेश असतील संस्कृतमध्ये पाठवणं शक्य आहे. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणायच्या ऐवजी सुप्रभात मी म्हणू शकतो, शुभरात्री मी म्हणू शकतो संस्कृत भाषेत. बरं, आता भाषांतर करणं हे अत्यंत सोपं झालंय, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या काळामध्ये तुम्ही कोणत्याही भाषेत वाक्य लिहा आणि याचं संस्कृत भाषांतर करून द्या म्हटलं तर AI तुम्हाला बसला की संस्कृत करून देणार आहे. त्या माध्यमातून का होईना मग समोरच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, दिवाळीच्या शुभेच्छा असतील, नववर्षाच्या शुभेच्छा असतील, त्या किमान संस्कृत भाषेत द्याव्यात. एवढं तर सामान्य कोणी माणूस करू शकतो. आपण त्या दृष्टीने जर प्रयत्न केले ना तर येणारा संस्कृत सप्ताह आपण जसं म्हटलं तसं तो संस्कृत सप्ताह न राहता संस्कृत वर्ष होऊ शकतं. क्या बात आहे. अशा एक आशादायी चित्र निर्माण होऊ शकतं नक्कीच. या संदर्भात आता तुम्ही ज्या पद्धतीने एकंदरीत सगळे प्रयत्न सांगितले संस्कृत संवर्धनासंबंधीचे, त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांचं देखील अत्यंत महत्त्वाचा अशी भूमिका आहे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते आहे, ती अतिशय प्रभावी आहे आणि खूप परिणामकारक अशी आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संस्कृत भाषेला काय स्थान दिलं गेलं? बिलकुल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जेव्हा आपण विचार करतोय ना, तेव्हा प्रामुख्याने त्यातले 2 पैलू अत्यंत महत्त्वाचे म्हणून त्यांनी आधारभूत मानलेत. 2 स्तंभ म्हणा, एक कौशल्य निर्मिती आणि एक चारित्र्य निर्मिती. कौशल्य निर्मिती हा विषय कसा आहे की तो त्या विषयात, म्हणजे ते विद्यार्थी जो विषय शिकत असतील त्या विषयाचे वेगवेगळे कौशल्य असणार आहेत. मग ते कला विभागातले असतील, वाणिज्य असतील, विज्ञान असतील, कोणत्याही विभागातले विद्यार्थी त्यांचे त्या विषयाचे कौशल्य आहेत. पण चारित्र्य निर्मितीचा विषय कुठे येणार आहे? तो वाणिज्यामध्ये नाही येणार आहे, तो तुम्हाला विज्ञानामध्ये नाही येणार आहे. चारित्र्य निर्मिती हा जो विषय आहे, संस्कार संपन्नता हा जो विषय आहे, त्याच्याकरता तुम्हाला मानव विज्ञानाकडे वळावं लागणार, त्याच्याकरता तुम्हाला भाषांकडे वळावं लागणार. आणि मग तो विषय भारतीय दृष्टीचे संस्कार ते आपल्याला भारतात मिळणार आहेत. का संस्कृतचं एवढं? एक लहानसं उदाहरण मी आयुर्वेदाच्या हिशोबात सांगतो. आता पंचायत कशी झाली आहे, आपण अंधानुकरण हे जसं करत आलो पाश्चात्यांचं, ते करताना भारताने जे सांगितलं ना ते भारतीय परिवेशात होतं. म्हणजे इथली वेशभूषा, इथली केशभूषा, इथलं राहणीमान या देशाच्या भूजल वातावरणाचा विचार करू नये. बरोबर. पाश्चात्यांचे कपडे तुम्ही जर पाहिले तर पूर्ण अंग झाकणारे, बंद गळ्याचे. का? कारण ते थंडीत राहतात. इंग्रज जे होते ते प्रचंड थंडीत राहणारे, ते भारतात येऊन पोहोचले. आपण मे महिन्यामध्ये बंद गळ्याचा कोट घालणे आणि त्याच्यावर टाय घालणे म्हणजे त्या समोरच्याचा विनाकारण जीव गुदमरवण्याचा विचार आहे. हा जो प्रकार आहे तो समजून घेतला पाहिजे. तुमच्या माझ्याकडचं आयुर्वेदाचं तंत्र हे या देशाच्या हिशोबात होतं. म्हणून आपल्याला आयुर्वेद सांगतो थंड पाण्याने स्नान करा आणि गरम पाणी प्या. आपण इतकं उलट वागायला लागलोय की प्रचंड गरम पाणी स्नान करतात आणि बाहेर आलं की फ्रीजचं पाणी पितात. ही रचना नाही सांगितलेली, कारण या देशाच्या वातावरणाला ती योग्य नाहीये. आपल्याकडे सांगितलं पहिले गोड खा आणि जेवणाच्या शेवटी ताक प्या, म्हणजे आंबट शेवटी पिलं पाहिजे. कोणत्या वेळी काय प्यायचं? संस्कृत भाषा हा केवळ साहित्याचा, काव्याचा विषय नाहीये, जीवनातल्या या सगळ्या गोष्टींचा. दिनचर्या सांगितली, ऋतुचर्या सांगितली. ती सांगताना आपल्याला सांगितलं निद्रांतेच्या पिबेत वारी, उठल्या उठल्या पाणी प्या, शक्यतो तांब्याच्या भांड्यातलं प्या. म्हणून निद्रांतेच्या पिबेत वारी, दिनांतेच्या पिबेत पयम, दिवसाच्या शेवटी झोपायच्या आधी दूध प्या. भोजनांते पिबेत तक्रम, जेवणाच्या शेवटी ताक प्या. वैद्यसेही किम प्रयोजनम, आयुष्यात आजारी पडणार नाही. आपण नेमकं उलट करतोय, लक्षात घ्या. कुठल्याही बाहेरच्या आपण खाद्यपदार्थाला किंवा हॉटेलमध्ये जरी गेलात, सुरुवातीला सूप म्हणजे आंबट पितात आणि शेवटी स्वीट डिश घेतात. म्हणून ऍसिडिटी शालेय विद्यार्थ्यांपासून सुद्धा पाहायला मिळते. बरोबर. तर हे जे नियम होते ना आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितले, संस्कृत भाषा शिकायची त्याच्यासाठी आहे की त्यातून या देशाचे संस्कार समजणार आहेत आणि ते आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला उपयोगी आहेत. खरोखरीच हा खरं तर एक तो जीवनाचा भाग आहे. संस्कृत भाषा तिला वेगळं करून चालणार नाही, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आपण मांडला आहे. आता मराठी भाषेसह अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. ह्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृतकडे बघितलं जातं. तर इतर भाषा आणि मराठी भाषा या सगळ्यांवर संस्कृतचा प्रभाव आपल्याला कसा जाणवतो? निश्चित आहे ना, प्रत्येकच भाषेवर. कारण संस्कृत आपण सुरुवातीला जसं म्हटलं ती अत्यंत नियमबद्ध भाषा आहे आणि ती नियमबद्ध अशा असल्यामुळे त्या भाषेतून अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या. संस्कृत भाषेचे जे वैशिष्ट्य आहेत ना त्यातली पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याच्यात प्रचंड शब्दसंपदा आहे. म्हणजे नुसतं कमळ या अर्थाने तुम्हाला 25 शब्द सापडतील. बरं, नुसते ते शब्द आहेत का? म्हणजे कोकणद म्हणजेही कमळ, कुवलय म्हणजेही कमळ, सरोज म्हणजेही कमळ, पद्म म्हणजेही कमळ, अरविंद म्हणजेही कमळ, कुमुद म्हणजेही कमळ, पंकज म्हणजेही कमळ, हे कितीतरी शब्द असे सांगता येतील. पण नुसते शब्द नाही आहेत, त्या प्रत्येक शब्दाला छटा आहेत. म्हणजे कोणत्या याला कुमुद म्हणायचं, चंद्रविकासी आहे की सूर्यविकासी आहे, लाल आहे की पांढरं आहे. अरविंद शब्द वापरला निळ्या कमळाकरता, मग अरविंद दल श्याम, की अरविंद याचा अर्थ निळसर कमळ. सोनेरी कमळ वेगळा शब्द, दिनविकासी असतील तर वेगळे, रात्रविकासी असतील तर वेगळे. आणि हे शब्द नवीन तयार करण्याची जी क्षमता संस्कृत भाषेची आहे ना ती अद्भुत आहे. म्हणजे जसं सरोज शब्द आपण वापरला, सर म्हणजे काय तर तलाव, तलावामध्ये जन्माला आलेलं म्हणजे जलाशय या अर्थाने कोणतंही असेल, त्या जलाशयात जन्माला आलेलं. मग आता सर या अर्थाने तुम्ही कोणताही शब्द वापरा, किंवा जसं जलज शब्द वापरला, पाण्यात जन्माला आलेलं. आता जलजच्या ऐवजी तुम्ही वारिजही म्हणू शकता, तोयजही म्हणू शकता, अंबुजही म्हणू शकता. हे सगळे शब्द पाणी या अर्थाचे वापरून त्याला ज लावा की अर्थ तयार होतो. त्याच्यामुळे असंख्य शब्द निर्मितीची जी प्रचंड मोठी क्षमता संस्कृत भाषेत आहे ती भाषा. आणि म्हणून दुसरं मग
मगाशी मी म्हटलं तसं की आसे तू हिमाचल सर्वत्र प्रचलित असणारी भाषा आहे. म्हणजे तुम्हाला तमिळ भाषा म्हणून नाही समजणार, पण तमिळ भाषा ऐकताना त्यातले संस्कृत प्रचूर शब्द तुम्हाला कळू शकतात. म्हणून ज्याला संस्कृत चांगलं येतं ना, तो गुजरातीपासून ओडियापर्यंत आणि काश्मीरीपासून तामिळपर्यंत निदान भाव समजू शकतो. कारण त्या सगळ्या भाषेमध्ये कितीतरी प्रमाणामध्ये संस्कृतचे शब्द आलेले आहेत. आणि संस्कृत प्रचुरता हा विषय जेव्हा येतो तेव्हा या सगळ्यांना जोडून ठेवणारी, म्हणजे आज आपल्याला जी पंचायत पाहायला मिळते त्याचे कारण राजकीय काय असतील ते असतील, पण दक्षिणेचे राज्य हिंदीला स्वीकारत नाहीत, हिंदीवाल्या राज्यांना दक्षिणेच्या भाषा येत नाही, पण या दोघांनाही जोडणारा दुवा संस्कृत आहे. आणि त्याच्यामुळे आसे तू हिमाचल खऱ्या अर्थाने जर अखंड भारताची सांस्कृतिक पातळीवर निर्मिती करायची असेल तर त्याचं अधिष्ठान संस्कृत असणार आहे. या दृष्टीने आपण संस्कृतकडे पाहिलं पाहिजे. खूप छान विश्लेषण आपण करत आहात. आणि सगळ्या भाषा ह्या संस्कृताशी कशा निगडीत आहेत, जुळून आहेत हे आपण सांगतात. आपण आणखी याविषयी चर्चा करणार आहोत, पण कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत संस्कृत भाषा, परंपरा, वर्तमान आणि भविष्य याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रभावी वक्ते डॉक्टर स्वानंद पुंड. सर, विश्रांतीपूर्वी आपण संस्कृत भाषा ही इतर भाषांची कशी जननी आणि ती सगळ्या भाषांना कशी जोडून ठेवते, केवळ भाषांनाच नव्हे तर अनेक प्रदेशांना देखील ती जोडून ठेवते याविषयी अत्यंत छान विशद केलं. आता असं सांगा की आयुर्वेद असेल, योग असेल, ही जी सगळी ज्ञानशाखा आहेत ही मूळ संस्कृतातली आहे, तिचा उगमच संस्कृतातून आहे. तर हे समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा कितपत उपयोगी ठरू शकते? बिलकुल. आत्ता म्हटलं तसं आपण जसं पूर्वी म्हणत होतो की सगळ्या गोष्टी संस्कृतच्या माध्यमातून जेव्हा आपण समजून घेऊ, मूळ समजून घेणे हा आनंद काही वेगळा आहे. हां, तुम्ही भाषांतराच्या माध्यमातून आज मिळतं याच्याबद्दलचा प्रश्न नाही. हे सगळं ज्ञान म्हणजे प्रामुख्याने सुरुवात झाली आपण वेदांपासून म्हणतो. वेद असतील, उपनिषद असतील, त्याच्यानंतर दर्शन विषयी तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे दर्शनं आहेत. आणि दर्शन याचा अर्थ काय तर जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे. प्रत्येकाची एक वेगळी दृष्टी असू शकते. मग कधी सांख्य दर्शन असेल, कधी मीमांसा दर्शन असेल, वेदांत दर्शन ज्याला आपण म्हणतो, उत्तर मीमांसा म्हणतो, ते प्रामुख्याने सगळ्यांना मानवी जीवनात मगाशी म्हटलं तसं केवळ शारीरिक आनंदाचा विषय नाहीये, तो तर आहेच, पण शरीराच्या पलीकडे मन. म्हणजे मी गमतीने एक सांगत असतो नेहमी, आपल्याला सगळ्यांना आनंदाचा विषय वाटेल, मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही प्राणी डोळ्यासमोर आणा, या सगळ्या प्राण्यांची रचना आपण जेव्हा पाहाल ना तेव्हा लक्षात येतं की सगळे प्राणी जमिनीला समांतर चालतात. त्यांचा पाठीचा दांडा जो आहे ना तो समांतर आहे. आणि म्हणून जगातल्या प्रत्येक प्राण्याचं पोट आणि डोकं एकाच पातळीत आहे. आणि म्हणून जगातला कुठलाही प्राणी खरं तर पोटाच्या पलीकडचा विचारच करू शकत नाही. माणसाला भगवंतानी किंवा निसर्गाने निर्माण करताना असं उभं निर्माण केलंय. आपण लंबरूप चालतो, जमिनीला समांतर नाही चालत, लंबरूप चालतो. फरक काय पडला? पोटाच्या वर मन आणि मनाच्या वर बुद्धी नावाची गोष्ट तयार झाली. विकास आपल्याला सांगतोय की अरे पोटाचा तर विचार आहेच, जगावंच लागणार आहे, पोटापुरता विचार नाहीये, पण पोटाच्या वर मनाचा विचार आणि मनाच्या वर मेंदूचा विचार आहे. आपण जे आयुर्वेदाचा उल्लेख केला ना, त्या आयुर्वेदातली गोष्ट मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो की आयुर्वेद आपल्याला सांगतो की फक्त पोटाकरता नाही जगायचंय. बरं, आपली तर पंचायत आहे, आपण त्या पोटाला फालतूच बदनाम करतो, म्हणजे पापी पेट का सवाल आहे वगैरे. मला सांगा, आपण किती पोटा करता जेवतो? आपल्यातले किती लोक पोटा करता खातात? खातच नाही. जे काय खातात ते जिभेचे चोचलेत, पोटाचे नाहीच. पण पोटाला उलट वाईट असणारं आपण खातो. त्याच्या पलीकडे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं की पोटा करता नाही खायचंय, मेंदू करता खायचंय. आता ही कल्पनाच आपल्याला वेगळी वाटू शकते, अभिनव काहीतरी आहे. मला सांगा, आपण जे काही खातो, शरीर विज्ञान आपल्याला सांगतं की त्याचं रक्त तयार होतं. जे काही तुम्ही अन्न ग्रहण केलं त्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं. आणि 70% रक्त एकटा मेंदू वापरतोय. लक्षात घ्या की मानवी शरीरातलं सगळं रक्त वापरतो कोण? तर मेंदू वापरतो. मग मला सांगा, खाल्लेल्या अन्नाने जर रक्त तयार होणार असेल आणि रक्त जर मेंदू वापरणार असेल तर भोजन कशा करता करायचंय? ते मेंदू करता करायचंय. आपण भोजन पोटा करता करतोय, ऊर्जे करता करतोय नाही. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा मेंदूला मिळणार आहे. आणि मेंदू त्यातून कसा तयार होणार आहे? तर विचार कसे तयार होणार? ते विचार तुमचे जे तयार होणे आहे ना ते अन्नावर आहे. म्हणून आपल्याकडे विषय होते की जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन.
हे जे सहज वाक्प्रचार होते त्यातून तुमचा मनाचा म्हणजे विचाराचा बुद्धीचा भाग आणि त्या दृष्टीने आपल्याला हे सगळे शास्त्र जसं योगशास्त्रात आपण उल्लेख केला कशा करता मनशांती हे सगळं आहे. भौतिक नसावं असं नाही. तुमच्या माझ्या संस्कृत साहित्याने किंवा दर्शनांनी 2 प्रकार सांगितले, अभ्युदय निश्रेयस. अभ्युदयाची प्राप्ती असलीच पाहिजे, पण मी व्यवहारातलं उदाहरण देतो, मी आपल्याला आणखी म्हणजे लक्षात येईल. अप्रतिम बंगला असावा की नाही? बिलकुल असावा. त्यात भलं मोठं शयनकक्ष असावं की नाही? बिलकुल असावं. अप्रतिम पलंग असावा की नाही? बिलकुल असावा. लागलेला एसी असावा, सुंदर गादी असावी, चादर असावी, सगळी सुख समृद्धी पण या असावी. सगळ्यानंतर झोप असावी ना. हे सगळं असल्यावर जर झोप नसेल तर या सगळ्याचा उपयोग काय? ते जे पुढचा विषय आहे ना, मानसिक स्थैर्य, बौद्धिक स्थैर्य, हे सगळं मिळालं भौतिक पद्धतीने मिळेल तुम्हाला, पण हे भौतिक पद्धतीने मिळालं तर झोप नाही मिळणार, मनशांती नाही मिळणार. आणि या क्षेत्रामध्ये मानवी जीवनामध्ये जेवढं भौतिक साम्राज्य महत्वाचं आहे तितकीच मनशांती महत्वाची आहे. आणि ती मनशांती मग आयुर्वेदातून असेल, योगातून असेल किंवा दर्शनातून असेल, हे मिळत असल्यामुळे आणि हे सगळे संस्कृतमध्ये समजून घेणे अधिक सुलभ आणि नेमकेपणाने भाषांतरातून कळेल. पण काही गोष्टींचं भाषांतर नाही करताय. त्याच्या पलीकडचा विषय कसा आहे, मी सहज विषय आपल्याला आला म्हणून सांगतो. आपल्याकडे लिखित नावाचा प्रकार फार नंतर आला, लिहून ठेवणे नावाचा प्रकार नाही, ऐकून. म्हणून आपल्याकडे श्रुतीच म्हटल्या जातात ज्ञानाला. का पंचायत आहे लिहिण्यामधली? त्याचं उत्तर एक साधा हिशोब तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला या असं म्हटलं, आपण लिहायला घेतलं, य लिहिला, यला काना या लिहिला. मला सांगा याच्यात यला काना या हे तर लिहिलं, यांनी काय म्हटलं या असं म्हटलं, कसं म्हटलं ते कुठे येईल? त्याच्यामागची भावना म्हणजे तुम्ही आल्यानंतर या असंही असू शकतं आणि या आता आलेच आहे असंही असू शकतं. बरोबर. हे लिहिता नाही येत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लिखाण हा फारसा विषय आपल्याकडे नव्हता. ऐकायचं, त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलंय. म्हणून नाटक सगळ्यात सुंदर का म्हटलं? काव्येषु नाटकम रम्यम का म्हणतात? सगळ्या काव्य प्रकारांमध्ये नाटक सुंदर का? त्या नाटकामध्ये नुसती अभिव्यक्ती नाहीये, त्या अभिव्यक्तीच्या सोबत त्याच्या क्रियेच्या सोबत बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही त्या प्रतिक्रिया समजून घेत नाही ना, त्या क्रियेला मतलबच राहत नाही, बरोबर, अर्थच उरत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने संस्कृतचा विषय आणि मग तो मूळ वाचण्यातला जो विषय आहे तो त्याच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यासाठी संस्कृताचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. निश्चित. आपण संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी प्रसारासाठी खूप अविरत कार्य करत आहात, कारण आम्ही अनेक ठिकाणी वाचतो बघतो देखील. तर संस्कृत नवीन शिकण्यासाठी आणि किंवा या प्रचार प्रसारासाठी तुम्ही जी कुठली साधनं वापरता आहात ती आधुनिक आहेतच, शिवाय लिखितही स्वरूपात आहेत, ग्रंथ स्वरूपात आहेत. तर ह्या तुमच्या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बिलकुल. जसं मगाशी आपण म्हटलं की ग्रंथांचा विषय जवळजवळ 95 ग्रंथ आजपर्यंत आपले प्रकाशित आहेत. या दिवाळीपर्यंत ती संख्या 100ला स्पर्श करेल, 100 पार करून जाईल. ती या पद्धतीने योजना सुरू आहे. आता याच्यात जसं सुरुवातीला आपण म्हटलं तसं 3 विषयांवर मी लिहितो. म्हणजे त्यातलं पहिलं गणेश तत्वज्ञान. मग त्या 95 पैकी 53 ग्रंथ केवळ गणेश या विषयावर आहेत. मग दुसरा विषय प्रामुख्याने अद्वैत वेदांत, त्याच्यावरचे अनेक ग्रंथ आहेत. आणि मग त्यानंतर आपण संस्कृत साहित्य. मग संस्कृत साहित्यात प्रामुख्याने विद्यापीठातला प्राध्यापक असल्यामुळे छात्रोपयोगी निर्मिती हा प्रमुख विषय. त्याच्यामुळे मग नीतिशतकम असेल, मेघदूतम असेल, या विषयांवरचे ग्रंथ लिहिले जे मुलांना परीक्षेला उपयोगी पडतील अशा पद्धतीचे, जे त्यांच्या अभ्यासक्रमात आहेत. मागच्या अलीकडच्या काळामध्ये आपण प्रसाद प्रकाशनच्या माध्यमातून हितोपदेशवर 4 ग्रंथ घेतले. अत्यंत सुंदर असणारा प्राचीनतम ग्रंथ आपल्याकडचा 1500 वर्षापूर्वीचा हितोपदेश नारायण पंडितांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यावर 4 त्याच्यात प्रकरण, त्या 4 प्रकरणावर 4 ग्रंथ. आता विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष वाचता येईल, ऐकता येईल. संस्कृत नसेल आम्हाला कदाचित, पण मराठीच्या माध्यमातून का होईना आम्ही ते समजून घेऊ शकू. मग आता वेगवेगळे प्रकार आपण केलेले आहेत की ज्याच्यात एक महत्वाचा प्रकार अगदी एक अलीकडच्या काळातला अनुभव आपण अभ्यासक्रम घेतला की जसं आमच्या माननीय प्राचार्यांनी सांगितलं की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना, कॉमर्सला, त्यांनाच संस्कृत समजणार नाही, पण त्यांच्या भाषेतलं काही करता येईल का? मग आम्ही व्यवस्थापन सूत्राणी नावाचा ग्रंथ केला, श्लोक तयार केले आणि त्याच्यावर पुस्तक केलं, त्याच्यावर अभ्यासक्रम केला. आणि सगळ्यात महत्वाचा त्यातला विषय गीरवाण वाणी नावाचा आपण तयार केलेलं यूट्यूब चॅनल. त्याविषयी आपण आणखी जाणून घेऊया, पण विश्रांतीनंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण गीरवाण वाणी या एका यूट्यूब चॅनलचा उल्लेख केला होता. कशी काय ती कल्पना सुचली आणि ते नेमकं काय आहे? हे जे आहे ना, हे सगळं झालं कोरोना काळामध्ये.
म्हणजे कोरोना काळात ज्यावेळेला विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्कातच नाही, बरं, शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की जिथं प्रत्यक्ष एकमेकाचा संवाद असला पाहिजे. नुसतंच आपलं शिक्षक येत आहेत, बडबड करतायत आणि चालले जात आहेत असं शिक्षण पद्धती नसते. दोघांचा एकमेकाशी संवाद आहे. हा संवादच तुटला. बरं, ज्या तंत्रज्ञानाला आपण नावं ठेवत होतो, मोबाईल वापरू नका म्हणून सांगत होतो, त्याच्यावरच शिक्षण येऊन पोहोचलो. इलाज नव्हता त्या काळातला. त्या काळामध्ये मग आता काय करता येईल? आमचे माननीय प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय जिथे मी शिकवतो त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे डॉक्टर प्रसाद खांजोडे यांच्यासोबत चर्चा करत असताना की आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा काय वापर करता येईल. मग आता सगळीकडे झूम मिटिंगचा त्यावेळा विषय होता. सगळ्यांना झूम मिटिंगवर शिकवा. पंचायत कशी आहे, ते तंत्र म्हणून योग्य आहे, पण त्याची व्यावहारिकता किती? आणि व्यावहारिकता मी कोणत्या अर्थाने म्हणतोय की ज्या ग्रामीण भागांमध्ये मी शिकवतो, वणीसारख्या शहरामध्ये अत्यंत सुदूर अशा प्रकारचं आदिवासी बहुल असलेला भाग आहे. आमच्याकडे येणारे सगळे विद्यार्थी आजूबाजूच्या खेड्याहून येणार आहेत. त्या खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, तिथं व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही. तिथं असलं तर त्या मुलांच्या जवळ साधनं नाहीत. लॅपटॉप तर फार लांबची गोष्ट झाली, साधा स्मार्टफोन आपण ज्याला म्हणतो तो नाही. घरामध्ये 3-3 लेकरं आहेत, एकच फोन आहे. अनेकदा तो वडिलांजवळ आहे, त्याचं चार्जिंग करायला सोय नाही, रिचार्ज करायला सोय नाही. हे व्यावहारिक पातळीवरची ज्या समस्या आहेत ना, त्या अनेकदा शिक्षण तज्ञांच्या समोर नेमकेपणाने येतात की नाही ही चिंतनाचा विषय. अर्थात त्यांचा नाईलाज होता, त्यांना जे सोय होतं ते त्यांनी सांगितलं. मग आम्ही या सगळ्याचा विचार केला. बरं, झूम मिटिंगमध्ये काय व्हायचं, त्या मुलांनाही ते तंत्रज्ञान नवीन, बरं प्राध्यापकांनाही नवीन ना. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं असेल की तो असं कॅमेरा ठेवलेला असतं आणि हे असे वरती पाच कुठेतरी बोलायचे. आय कॉन्टॅक्ट नावाची गोष्ट त्याच्यात नव्हती, कारण तंत्रज्ञानच माहीत नव्हतं. प्राध्यापकांनाही नवीन होतं. एखादा विद्यार्थी मध्येच काही कारणाने समजा झूम मिटिंगमधून बाहेर पडला तर त्याला पुन्हा कसं घ्यायचं हे प्राध्यापकालाही कळत नव्हतं. बरोबर. आणि मग त्याचा तो सगळा भाग चालला जायचा. मग आम्ही विचार करत होतो की असं काय करता येईल की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या सोयीनुसार आणि नेमकेपणाने, बरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही झूम मिटिंगची नंतर लिंकही पाठवली तरी ती डाउनलोड करावं लागायची आणि डाउनलोड केल्यानंतर पुन्हा तेवढी स्पेस तुमच्या गॅलरीतली जायची. मग आता काय करायचं? मग त्याच्याकरता आम्ही पुढचा प्रकार केला की अरे यूट्यूब हा एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमावर तुम्हाला फक्त लिंक पाठवायची आहे, त्यांना ती डाउनलोड करायची गरज नाहीये, साठवत बसायचं काम नाही, त्यांच्या गॅलरीत येत नाही आणि त्या मानाने खूप कमी डाटा लागतो, मोबाईल डाटा जो आपण म्हणतो तो. आणि म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून मग फायदा कसा झाला की इतर वेळा आम्ही 3च तास घेतले असते, युट्यूबवरच पाठवायचे म्हटल्यानंतर 7ही दिवस पाठवता आलो. मग 15-15, 20-20 मिनिटाचेच व्हिडिओ करा, तासभराचा वेगळं नाही घ्यायचा, 20-20 मिनिटाचे 7ही दिवस पाठवा. उलट जास्त येणार, उलट अधिक सविस्तर शिकवता येणार, समर्पक पद्धतीने आणि अत्यंत व्यापक पद्धतीने शिकवता येणार. आणि म्हणून मुद्दाम आपण तो यूट्यूबचा विषय केला. पाहता पाहता नीतिशतक असेल, मेघदूतम असेल, अभिज्ञान शाकुंतलम हे जे महाविद्यालयाच्या शिकवण्याचे विषय होते, स्वप्नवासदत्तम जे त्यावेळेच्या अभ्यासक्रमातले विषय, त्या सगळ्यांना घेऊन सलग 365 दिवस रोज एक व्हिडिओ प्रसारित झाला. म्हणजे आपण जे पहिले सुरुवातीला विक्रमांची उल्लेख केले त्यातला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा जो विक्रम आहे तो गीर्वाणवाणीला एवढ्या करता केवळ आहे की एकाच विषयावरचे, म्हणजे संस्कृत या एकाच विषयावरचे मराठी भाषेतले रोज एक व्हिडिओ असे सलग 369 दिवस. आता तर 550च्या वरचे व्हिडिओ आहेत, पण त्यावेळेला आपण सलग 369 दिवस रोज एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्याच्याकरता तो विक्रम झालेला आहे. असं ते चॅनल निर्माण झालं की ज्यातून कायमची सोय झाली. म्हणजे आता इथून पुढे 50 वर्षानंतर सुद्धा कोणाला मेघदूतम शिकायचं असेल तर गीर्वाणवाणीवर जा आणि ते 120 व्हिडिओ पहा. इतकी सुविधा त्यातून निर्माण झाली. आता आपण ज्या विषयांचा उल्लेख केला त्या विषयांव्यतिरिक्त कोणकोणत्या विषयांचे व्हिडिओज त्या गीर्वाणवाणी चॅनलवर बघता येतील? की 20-21 मध्ये आपण ती सुरुवात केली. त्यात सुरुवातीला मेघदूतम आलं, त्यामध्ये 120 व्हिडिओ म्हणजे 120 श्लोक आणि एक प्रस्तावनेचा असे 121 व्हिडिओ आले. मग नीती शतकम, आता त्या काव्याचं नाव शतक आहे म्हणजे 100च असायला पाहिजे, पण वेगवेगळ्या हस्तलिखितात वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे मिळतात. आम्ही विचार केला की तेवढेच कशा करता, जेवढे मिळतील तेवढे शिकवू ना. 139 झाले, प्रस्तावनेचा विषय धरून 140 व्हिडिओ. मग त्याच्यासोबत स्वप्नासत्तम आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे, मग MA विषयात त्याच्यामध्ये वेदांत सार आहे. मग वेदांत सारवरचे व्हिडिओ तयार केले. अगदी अलीकडच्या काळात त्याच्यावर आलेली मालिका म्हणजे रसास्वाद अन्योक्तींचा,
संस्कृत साहित्यामध्ये अन्योक्ती नावाचा अत्यंत सुंदर प्रकार आहे. पशूंना पक्ष्यांना उद्देशून काव्य केलं. आता पशुपक्ष्यांना नाही समजत ते काव्य आपल्यासाठी आहे, पण त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर दिलेले उपदेश बोध ते अन्योक्तीच्या माध्यमातून, मग त्याच्यावरची मालिका, अशा वेगवेगळ्या मालिका आपण त्याच्यावर तयार केलेल्या आहेत. भविष्यात आणखीन खूप वेगवेगळ्या मालिका होतील. जगभरातून आणि एकंदरीतच भारतातून कसा काय प्रतिसाद मिळतोय खूप सुंदर. याच्यासाठी की सुरुवातीला मी आत्ता म्हटलं तसं की ज्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात मी शिकवतो, त्या महाविद्यालयातल्या संस्कृत विभागातल्या मोजक्या विद्यार्थ्यांसाठी ते सुरू केलं. म्हणजे करताना विषय तो होता, त्या पद्धतीने ते सुरू झालं. मग आमच्या प्राचार्यांनी आणखीन पुढचा विषय केला की आपल्याच पोरांसाठी कशाला. मग आम्ही विचार केला, हा बरोबर आहे. मग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचं कार्यकारी अध्यक्षपद माझ्याकडे. मग मी विद्यापीठातल्या सगळ्या प्राध्यापकांना संपर्क केला की हे तुमच्या विद्यार्थ्यांना द्या, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहू. मग विद्यापीठातल्या सगळ्या महाविद्यालयात गेलो. मग पुढचा विचारला की आपल्याच महाविद्यापीठात कशाला, कारण हे ग्रंथ तर सगळ्याच विद्यापीठात आहे. तोच माझा प्रश्न होता की विविध विद्यापीठांचा देखील याला प्रतिसाद या मिळाला. सगळ्या विद्यापीठांमध्ये आपण तो विषय पुढे नेले. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा की केवळ विद्यापीठीय विद्यार्थी तरी कशाला, ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे, ज्यांना संस्कृत साहित्य समजून घ्यायची इच्छा आहे, त्या सर्वसामान्य सगळ्यांसाठी. आणि मग यूट्यूब सारखं माध्यम असल्यामुळे ते जागतिक माध्यम होतं. आणि त्याच्यामुळे सगळीकडे सगळ्यांकरता आपण हे उपलब्ध जेव्हा करून दिले, तेव्हा जपानपासून अमेरिकेपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत सगळ्या जगातले तिथे तिथे पोहोचलेले, अर्थात मराठी माध्यम असल्यामुळे ज्यांना मराठी समजतं तेच, पण जगभरातले का होईना मराठी लोक पाहत आहेत. आज त्या चॅनलला 11,000च्या वर सबस्क्रायबर आहेत. म्हणजे इतर वेळा ते चॅनलच्या हिशोबात किंवा युट्यूबच्या हिशोबात तो अंक खूप लहान असेल, हा, पण संस्कृत सारख्या विषयावर मराठी भाषेत शिकवणारं. गंमत या गोष्टीची आहे की 2-4 महिन्यानंतर मला एक फोन आला की असं हे एकमेव चॅनल आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं, म्हटलं असं कसं असेल, कितीतरी लोक आहेत. पण नंतर पाहिलं आणि मग जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की खरंच आहे, हे सर्वप्रथम आहे आणि आजपर्यंत तरी एकमेव चॅनल आहे. त्याचं कारण एकमेव आहे की ज्यांना संस्कृत भाषा येते ना ते टेक्नोसावी नाहीत, आणि ज्यांना टेक्नॉलॉजी येते ते संस्कृत शिकत नाहीत. बरोबर. आज हा सेतू आपल्यामुळे निर्माण झाला असल्यामुळे त्याला जागतिक पातळीवर एवढं हे आहे की सगळे लोक त्याचा अभ्यास. आणि मला आनंद वाटतो सांगायला, मी आता जसं आपल्याला म्हटलं की नीतीशतक 39,000च्या वर लोकांनी पाहिलेलं आहे. मेघदूतम 38,000च्या वर लोकांपर्यंत पोहोचलं. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठातले 5 वर्षातले विद्यार्थी एकत्र केले तरी ते 8,000 नाही आहेत. बरोबर. मग 38,000 कुठून आले? त्याचं उत्तर आहे 30,000 विद्यापीठीय विद्यार्थ्यांच्या पलीकडचे लोक आहेत. मग त्याच्यात डॉक्टर्स आहेत, त्याच्यात इंजिनियर्स आहेत, त्याच्यात CA आहेत, त्याच्यात अधिकारी आहेत. कारण त्या सगळ्यांना उत्सुकता होती. त्यांचं वाक्य होतं की अरे आम्हाला संस्कृत शिकायचं होतं, समजून घ्यायचं होतं, संधीच नव्हती, या निमित्ताने ती मिळते. हा त्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे की हे सगळे लोक त्याचा आस्वाद घेत आहेत. लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचलं हा एक त्याचं महत्त्वाचं योगदान आहे, आणि ते आपल्या माध्यमातून पोहोचलं हे देखील एक अभिनंदनीय आहे. तसंच सर, संस्कृत म्हटलं की ती पाठांतर करूनच अध्ययन करण्याची भाषा आहे असं एक चित्र आहे. कारण ते वाचता येणं कठीण आहे, ते शिकून पुन्हा आत्मसात करणं देखील कठीण आहे. तर ही पारंपरिक जी पद्धत आहे पाठांतर करण्याची, ती थोडीशी क्लिष्ट आजकालच्या तरुण पिढीला किंवा आजच्या समाजातल्या लोकांना वाटतं. तर ह्यात काही बदल केला नाही जाऊ शकत का? बिलकुल केला जाऊ शकतो. पहिली महत्त्वाची गोष्ट तर ही जी भावना निर्माण झाली आहे ना, त्या भावनेबद्दल चिंतन करणं आवश्यक आहे. पाठांतर होत नाही. आमचे विद्यार्थी असे येतात महाविद्यालयात आल्यानंतर, प्रामुख्याने जेव्हा आपण मौखिक परीक्षा घेतो त्यावेळेला ते म्हणतात, सर तुम्ही काल सुभाषित सांगितले होते 10 पाठ करून यायला, आम्ही पाठ तर केले होते, आता आठवत नाहीयेत. मी म्हटलं ठीक आहे, 2 मिनिटं बाजूला ठेवू, आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू, विषय बाजूला ठेवा, आपण वेगळा काम करू. वर्गात 2 भाग करू, एक इकडचा गट एक इकडचा गट, आणि गाण्यांच्या भेंड्या सुरू करू. म्हणजे किती वेळ चालतील? आजचा तास सोडून द्या, उद्याच्या तासापर्यंत हरत नाही. बरोबर. मग याचा अर्थ पाठांतर होत नाही का? पाठांतर तर होत आहे, गाणे तर लक्षात राहत आहे, मग सुभाषित का राहत नाही? तर त्याचं उत्तर आहे पाठांतर क्षमता प्रचंड आहे, काय पाठ करायचं याचा विवेक नाही आहे. मग आपण काय पाठ करायला पाहिजे की जे माझ्या कामाचं आहे, जे मला उपयोगी आहे, ज्यातून माझं व्यक्तिमत्व सुंदर होणार आहे, ज्यातून मी प्रभावी पद्धतीने जनतेच्या समोर, लोकांच्या समोर, कारण जेव्हा भाषणा करता, अभिव्यक्ती करता याल तेव्हा संस्कृत 2-4 सुभाषित वापरल्याबरोबर तुमच्या भाषणाचा स्तर वाढून जाणार आहे. हा जो प्रकार आहे तो समजून घेतला ना तर पाठांतर येणार. दुसरी महत्वाची गोष्ट, मग अशी मी जसं म्हटलं, संस्कृतमध्ये सुभाषित आहे, पुस्तक स्थातू या विद्या परहस्तगत धनम प्राप्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम.
लक्षणं. दुसऱ्याच्या हातातलं धन काही कामाचं नाही आणि पुस्तकातली विद्या काही कामाची नाही, ती डोक्यातच असली पाहिजे. मेंदूत जे असेल ते आपल्या कामाचं. परीक्षेत चिठोरे घेऊन जायची पद्धत नव्हती ना, ती आता नंतर आली का, कारण डोक्यात नाहीच आहे म्हणून चिठोरे न्यायची वेळ येते. लक्षात घ्या, ते पाठांतर हा जो प्रकार आहे तो लहानपणीच होऊ शकतो. म्हणून तेव्हा अर्थ समजो की न समजो, तुमच्या आमच्या लहानपणीचे दिवस आठवा, शाळेमध्ये 12वा अध्याय 15वा अध्याय पाठ करून घेत होते, अर्थ नव्हता समजत, पण पाठ तेव्हाच होत होतं. आणि ती पाठांतराची क्षमता आपण गमावली. ही गमावताना आपण तंत्रज्ञान त्याला कारणीभूत ठरलंय. म्हणजे पूर्वी आपल्याला एकमेकांचे क्रमांक पाठ राहत होते, आता मोबाईल नंबर मुलाचा किंवा बायकोचा सुद्धा मोबाईलवर पाहूनच सांगावं लागतं, कारण स्मरणशक्ती गेली. त्याच्यातली म्हणजे पाठांतरासाठी विवेक असणं आणि त्याला मनापासून जर त्यात केलं तर ते कठीण नाही असं आपल्याला म्हणायचं असेल. पण आता कसं आहे, आपण तंत्रज्ञानाच्या इतक्या आहारी गेलोय की 17 दुने 34 सुद्धा कॅल्क्युलेटरवरच करायची वेळ आली. म्हणूनच मेंदूला चालना नाही. पाठांतराच्या मागे मेंदूची चालना, मेंदूची क्षमता वाढवणे हा मूळ विषय होता. आणि तो विषय जेव्हा आपण समजून घेऊ ना, तेव्हा त्यातलं खरं वैशिष्ट्य आपल्याला कळेल. लक्षात येईल. सर, आपण खूप छान सांगतात. आणखी आपण चर्चा करूया, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण पाठांतर या विषयावर खूप छान माहिती विशद केलीत. आता असं सांगा की तुम्ही जे गीरवाण चॅनल विषयी आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये संस्कृतचे स्वतः अभ्यासक्रम तुम्ही तयार केले आहेत, तर ते काय आहे त्याची माहिती? जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की आमच्या माननीय प्राचार्यांच्या माध्यमातून हे यूट्यूब चॅनलची कल्पना आली. मग ते पुढं म्हणाले की एवढ्यावर का थांबता, मग राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन स्वयं आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, मूकचे अभ्यासक्रम माहिती आहेत, पण आमच्या ग्रामीण भागात पुन्हा तीच समस्या आहे. एक तर ते अत्यंत उच्च दर्जाच्या इंग्रजीत आहेत आणि दुसरी गोष्ट त्याचे प्रचंड मूल्य आहे, ते आपण सामान्य विद्यार्थी करू शकत नाही. मग आपण याच्यावर अभ्यासक्रम तयार करू शकू का? मग आम्ही काय केलं, एक व्हिडिओ, त्याच्यावर त्याचं वाचन साहित्य आणि त्याच्यावर 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म, असं रोज एकेका भागाचं प्रसारण करत आपण हे विद्यार्थ्यांपर्यंत सगळे, म्हणजे विद्यार्थ्यांपासून संस्कृत प्रेमींपर्यंत हे सगळे अभ्यासक्रम पोहोचवले. त्याच्यात आपण नवीन नवीन काय करता येतं, जसं आत्ता आम्ही मेघदूतमवर एक उपक्रम करतोय, चित्रमय मेघदूतम. म्हणजे काय, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे मेघदूतमच्या एकेका श्लोकात त्यांना जे सांगायचंय त्याचं चित्र तयार केलं. ते चित्र येतं, सोबत व्हिडिओ येतो, सोबत प्रश्नमालिका येते. नवनवीन लोक त्या निमित्ताने जुळत जातात. आणि त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन स्वयंच्या धर्तीवर आमचे डॉक्टर प्रसाद खांजोडे यांनी सांगितल्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीत आपण तयार केले. आणि आता हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या विद्यापीठांनी मान्यता दिली. म्हणजे नीतिशतकमचा अभ्यासक्रम सगळ्यात पहिल्यांदा खरं तर तो गणपती अथर्व शीर्षावर केला, त्याला पुणे विद्यापीठाने मान्यता दिली, कारण तो दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान सोबत आपण केलेला होता. त्यानंतर नीतिशतकमवर कालिदास विद्यापीठाने त्यातल्या 10 पद्धतींना 10 अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. पुण्याचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, त्यांनी श्रेयांकासह तो अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला. गडचिरोलीचं गोंडवाना विद्यापीठासोबत आपलं टायअप झालेलं आहे, MOU झालेला आहे. त्यातून तिथे विद्यापीठांमध्ये जातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम आपण घेतले. मग त्या आमचं विद्यापीठ तर स्वाभाविक आहे, त्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्या अभ्यासक्रमांना आपण मान्यता अधिकाधिक कशी मिळेल याचा प्रयत्न करतोय. त्या विद्यार्थ्यांनाही ती सोय उपलब्ध होईल. तसंच तुमच्या बोलण्यातनं आता आधुनिक तंत्रज्ञान AIचा देखील उल्लेख झाला, तर या आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृत साहित्य किंवा संस्कृत भाषा यांची सांगड कशी घालता येईल? खूप सुंदर पद्धतीने. मुळात कसं आहे, आपण जे म्हटलं तसं की संस्कृत भाषेत व्यापकता वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग ती वैचारिक असेल, ती शब्दांची असेल, ती रचनांची असेल. कुठल्याही भाषेमध्ये शब्दांची रचना, तुम्हाला जसं इंग्रजीत आपण शिकलो की पहिल्यांदा नाऊन मग वर्ब या पद्धतीने जी रचना असते, ॲडवर्ब वर्ब वगैरे, तसं संस्कृत भाषेत नाही. संस्कृत भाषेत तुम्हाला कशीही रचना, म्हणजे रामः शालाम गच्छति असंही वाक्य चालतं, गच्छति शालाम रामः असंही वाक्य चालतं, शालाम गच्छति रामः असंही वाक्य चालतं. कारण त्या प्रत्येक शब्दाला विभक्ती लावली असल्यामुळे तुम्ही मागे पुढे करू शकता. त्याच्यामुळे वाक्य रचनेची वाटेल तशी परिवर्तनशीलता हा संस्कृतचा स्थायी भाव आहे, जो तुम्हाला अन्य भाषांमध्ये करताना किंवा या वैज्ञानिक पद्धतीत करताना अत्यंत सोपं आहे. मुळात सूत्रबद्धता असणे, कारण म्हणून ते प्रामुख्याने म्हटलं जातं की संगणकासाठी संस्कृत सगळ्यात चांगली भाषा का आहे, तर आता आपण सगळेजण वापरतोय बोलून टाईप करणे. हे अगदी आपण सहज वापरतोय. बोलल्यानंतर जे उच्चार येतात त्याच्यानुसार तोच शब्द येणे, हे जेवढं संस्कृत भाषेत आहे तेवढं कोणत्याच भाषेत नाही. बरं. कारण अत्यंत उच्चारानुसार लेखन असणारी भाषा.
सायलेंट वर्ड वगैरे नावाची भानगड नाही. फार अगदी एखादा तज्ज्ञ शब्दामधला ज सोडला असतो, हां. तसा एखादा अपवाद सोडला तर तो प्रकार नसल्यामुळे जसं बोलल्या जातं तसं लिहिल्या जात असल्यामुळे आणि तशाला तसं बरं कमीत कमी शब्दात लिहिणे. सामासिक शब्द जे होते ते त्याच्याकरता आले होते की कमी शब्दात लिहा, कमीत कमी जागेत लिहा, कारण लिहिणं कठीण होतं, लक्षात ठेवायचं होतं. आणि त्याच्यामुळे मेमरी हाच मूळ विषय असल्यामुळे, तंत्रज्ञानच मेमरीवर चालत असल्यामुळे तंत्रज्ञानाला संस्कृत ही सगळ्यात जवळची आणि सुलभ भाषा आहे. खूप छान पद्धतीने आपण सांगतात सर. तरुणांमध्ये आता मुख्यतः संस्कृताची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे? बिलकुल. म्हणजे साहित्यिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, यांची आणि त्यांची भूमिका काय असायला पाहिजे थोडक्यात अगदी? आता दोन्ही पद्धतीने, एक जसं विद्यापीठाचा आपण म्हणतोय, विद्यापीठात तुमचा भलेही संस्कृत विषय नसेल पण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आपल्याला सोयी दिल्या, जसं GOEC प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. मग ते विद्यापीठात तुम्हाला सांगते विद्यापीठ की तुम्ही सायन्सचे असाल तर आर्ट्सचे निवडा, कॉमर्सचे असेल तर आर्ट्सचे निवडा. आंतरशाखीय अभ्यासक्रम बिलकुल, आंतरशाखीय जो विषय आहे त्याच्यात संस्कृत विषय निवडा. हे प्राध्यापक आपल्या मुलांना मुद्दाम सांगू शकतात, शिक्षण संस्था आपल्या मुलांना सांगू शकतात, तसे अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊ शकतात. ठीक आहे, पूर्ण संस्कृत नाही कळणार, पूर्ण संस्कृतचा अभ्यास नाही होणार, पण किमान संस्कृत बद्दल आवड निर्माण करणारा एक अभ्यासक्रम तर ते करू शकतील. हे जरी झालं ना तरी त्या भाषेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलेल. भारतीय ज्ञान पद्धती IKS ज्याला आपण सध्या म्हणतो, इंडियन नॉलेज सिस्टीम, त्या माध्यमातून संस्कृत बद्दल प्रेम निर्माण व्हावं अशी भूमिका निश्चितपणे निर्माण करणं सुरू आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. हे अभ्यासक्रम मुलांना उपलब्ध करून द्यावेत, हे शिक्षण संस्थांचंही आणि सामाजिक संस्थांचंही. आता म्हणतात तसं बाहेरच्यांनाही अभ्यासक्रम करता येतील, गरज नाही आहे तुम्ही महाविद्यालयाचे विद्यार्थीच असले पाहिजे. मला मेघदूतम समजून घ्यायचंय, मी विद्यापीठाचा विद्यार्थी असण्याची गरज नाही, समजून घेऊ शकतो. बरोबर, ते आपण करू शकतो. तुमच्या दृष्टीने आता संस्कृत भाषेचं भविष्य काय आहे थोडक्यात सांगा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. बिलकुल, खूप सुंदर. याच्यासाठी की आत्ता म्हटलं तसं तंत्रज्ञान आणि तुमचा संस्कार या दोघींचं एकत्रीकरण जे आहे ते ज्या दिवशी आपण करू शकू, या तंत्रज्ञानातून भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचं जेव्हा आपण तंत्र विकसित करू, आणि माझ्या अभ्यास विषयात प्राचीन काळात काय होतं, IKSचा मूळ कन्सेप्ट ती आहे की मी भौतिकशास्त्र शिकतोय, माझ्या देशात प्राचीन काळी भौतिकात काय होतं, रसायनशास्त्रात काय होतं, जीवशास्त्रात काय होतं, ते समजून घेण्याचं माध्यम म्हणून संस्कृतचा जर अभ्यास केला ना तर जगामध्ये संस्कृतचा भवितव्य आहे. आपल्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे जगापेक्षाही, व्यक्तिगत विकासासाठी. बरोबर, कारण ती आपली भाषा आहे, त्याच्यावर आपलं सगळं संस्कृती उभी आहे. एक शेवटला आणि अत्यंत कमी शब्दात आपण संदेश काय द्याल संस्कृत प्रेमींसाठी आणि तरुणांसाठी या निमित्ताने? वदतु संस्कृतम जयतु संस्कृतम. वा, खूप छान प्रेरणादायी असा संदेश आपण दिला की संस्कृतातून बोला आणि संस्कृताचा जय जयकार करा, तिचा सन्मान करा. आज आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आला. विषय खूप मोठा आहे, आपल्याजवळ सांगण्यासारखं देखील भरपूर आहे, आम्हाला ऐकायला देखील खूप मिळणार आहे तुमच्याकडनं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं आहे. आज आपण या ठिकाणी आलात याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. जय गजानन, जयतु संस्कृतम.